हॅलो, वेलकम टू नवीन व्लॉग. कारण की आत्ता वाजले सकाळचे 4 आणि मला काही झोप येत नाही. मी चालू केला आहे वन पीस सीझन 2 जो नेटफ्लिक्सवर आलेला आहे आणि मी थोडेफार केळ्याचे चिप्स खातो आहे. सकाळी सकाळी 4 वाजता काय करायचं तर मी सिरीज बघता बघता चिप्स खातो आहे आणि मी आता जाणार आहे कुठेतरी फिरायला. मला काही समजत नाही कुठं जायचं, पण वगैरे फिरायला जाऊया. फटाफट चिप्स संपूया आणि निघूया. मी झालो आहे रेडी आणि मी चाललो आहे तर छोटासा ट्रेक करायला इथे जवळपास हिंजवडीमध्ये. कारण की सकाळचे वेळ झाले, काय करणार, तर चला ट्रेक करायला छोटासा. दिवस पण झाले रेडी, सगळेजण झोपलेले आहे आणि मी निघतोय फिरायला सकाळी सकाळी. लेट्स गो. ते ट्रेक थोडासा लांब आहे, ती जागा जिकडे जायची ती लांब आहे, तर मी चाललो एक गाडी घेऊन सकाळी. अजून सगळं अंधारच आहे सगळीकडे. मी इकडं जवळजवळ मारुंजीच्या जवळपास आलेलो आहे. विषय असा आहे की एवढ्या अंधारात काय मी डोंगर चढू नाही शकणार, मला सापं खाऊन घेतील. त्याच्यामुळे मी पोहे खातो इथं विप्रो सर्कलला. तर जर उजेड पडला की मग निघू. सगळ्यात भारी विषय काय झाला, मी येताना माझं ID कार्ड घेऊन आलो होतो. तर हिलच्या साईडलाच माझं ऑफिस आहे, तर मी इकडं फ्रेश पण होऊन आलो इन्स्टंटली. चला आता जाऊया ट्रेक करायला. मला वाटलं का वर कोणीच नसावं, पण हे बा एवढ्या गाड्या लागलेल्या आहे, ऑलरेडी लोक वर गेलेले. आता मी असा विचार करतो आहे की या रस्त्याने मी माझी गाडी घेऊन जाऊ की नाही. एवढा गाडी घेऊन जायचा माज केला नाही पाहिजे, नाही तर साला पडलो माझंही नुकसान, गाडीचंही नुकसान. आता विषय असा आहे, मला तर कोणी दिसत नाही, पण इकडं आपल्या सगळ्या कंपन्या दिसत आहे आणि मी एकटाच वर चाललो आहे असं वाटतंय मला. मधी काही कोणी हे नाही निघावं, काय म्हणता, बिबट्या नाही तर लागायचे माझे. बाकी माहीत नाही कधी आपला काय म्हणता कधी सूर्य निघतो. हा सकाळी आपल्या हिंजवडीचा नजारा दिसू राहिला मला, आणि इकडं सगळं अंधार आणि अंधार. आज मी काहीतरी तुफानी करायच्या नादात काही पण करून बसलो आहे. असं एवढं रात्री आला नाही पाहिजे, नाही तर एखादा साप बी प्यायचा खालून, असा सुरुकन जायचा इथून. बिबट्या यायचा, सापाचं नाही माहिती, हे तर दिसलं. काचा लई पडलाय, काय हो इकडं बाटल्या लई पडल्या, बाटल्याच्या काचा. मे बी आता अंधाराचा असं दिसत असेल, पण दुपारी एकदम चिल वातावरण असेल इथे. गाईज आता विषय असा झाला की सनराईज पॉईंट त्या साईडला राहिला, मी चुकीच्या दिशेने आलो. आता मला परत हा वाला पॅच कंप्लीट करून जायचं आहे पुढे, शॉर्ट होऊन जाईल. सनराईज त्या साईडने होणार आहे आणि मी आलो या साईडला. तर माझा खूप मोठा पचका झाला आहे गाईज. पाडायचं नाही. फटाफट आपण सनराईज पॉईंटला जाऊ. एकदमच हॉरर मूवीसारखा सीन आहे. इथं झोका बांधलेला आहे, एखादं नवीन यायचं आणि काहीतरी MIDCचं आहे, एखादं यायचं आणि घाबरून जायचं की काय विषय आहे काय नाही. चला आपण जाऊ सनराईज पॉईंटला. तसं काही एवढं घाबरण्यासारखं नाही आहे इथे, पण एकदम सकाळी आलो त्यामुळं जरासं हॉरर सारखं वाटतं आहे. बाकी इकडे इन्फोसिस आहे, इकडं माझ्यामध्ये कोणती कंपनी मला आठवत नाही, काय दिसते काय माहिती. गाईज ही असते साप सुरवळी, ही तुम्हाला दिसतं का, ही साप सुरवळी, आम्ही त्याला साप सुरवळी म्हणतो. मेट्रो लाईन कशी दिसते बघा, ही अशी सापासारखी चालली इकडे, मग ती अशी जाती बाणेरला. अशी आपली मेट्रो लाईन दिसते इकडून. मस्त व्ह्यू, सनराईज पण होतोय. आणि मी बराचसा थकलेला आहे ॲक्च्युली, कारण की थोडंफार वर आहे, मी खूप फास्ट चढतो आहे. अरे पळत चढलो थोडंफार मी, आणि मला काही समजू ना कुठं जायचं, कुठंही पाय ठेवायला लागलो आहे मी आता. लेट्स गो. थोडंसं बाकी गाईज, फक्त थोडंसं. सूर्य यायच्या आत मला वर जायचं आहे. अजून वर जाण्यात काही अर्थ नाही, कारण की सनराईज इथूनच होणार आणि इकडे जाण्यात काही अर्थ नाही. इकडं सगळी जंगल सारखं झाले. मगाशी मी या रस्त्याने गेलो, तिकडं पार तिथपर्यंत गेलो होतो, पार त्या साईडला. फायनली गाईज आजचा प्लॅन माझा सक्सेसफुल झाला आहे, एकटंवर मारुंजी हिलला येण्याचा. आणि असा काही
सूर्यप्रभात होती आहे, शुभप्रभात होती आहे, शुभप्रभात नजारा दिसतोय. पोल्युशन थोडंसं तुम्ही इग्नोर करा. आणि ही आपली मेट्रो लाईन अशी अशी जाती बालेवाडीला. तिकडे बालेवाडी, हा इकडं मिलेनियम मॉलचा तो टावर दिसतोय लाईटवाला. इथं कुठंतरी मी राहतो. ही आपली विप्रो. काय हे आकाश आहे, हे सगळं पोल्युशन आहे. आणि हे आपले ही हिंजवाडी एवढी पोल्युटेड आहे आपल्या इकडं. इकडं पण तसंच पोल्युशन दिसतंय, हे पण तसंच पोल्युशन दिसतंय. आणि एवढ्या पोल्युशनमध्ये मी किती फ्रेश आहे बघा. एवढा फ्रेश सगळ्यांनी राहिला पाहिजे. भले मी महिन्यातून एकदा फिरायला येतो सकाळी बाहेर, पण काय प्रॉब्लेम नाही, आलं पाहिजे. बस झालं सिनरीची मजा घेणं. आता उतरूया, कारण की आज पण आपल्याला जायचं आहे ऑफिसला, रोजचं काम करायला, नाहीतर पगार नाही भेटणार. जरासं इझीच ट्रेक आहे, एवढं काय अवघड ट्रेक नाही आहे आज असं बघितलं तर. खूपच इझी आहे. मी मॅक्स टू मॅक्स 4-5 मिनटात मी तिकडून खालून वर चढलो. 4-5 मिनटं मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावर नाही लागणार. फटकेन आपण जाऊ खाली. त्या मेट्रोच्या लाईटी पण मागून बंद व्हायला सुरुवात झालेल्या आहे, त्या तिकडच्या बंद पडल्या. आणि आता वातावरण चांगलं झालं तर विषय काय व्हायचा, खूप जास्त ऊन पडायचं आणि चटका लागायचा उन्हाचा, कारण की ऑलरेडी ऊन खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळे मी काय रिस्क घेणार नाही. आणि मला ऑफिसला पण निघायचं आहे, मला एक्झॉस्ट व्हायचं नाही. आणि आपली गाडी पण सेफ आहे. विदिन 4 मिनटात 2 मिनटात मी खाली उतरलो आहे आणि जाऊया आता घरी. आपली गाडी सेफ आहे. तसं ही माझीच कंपनी आहे, ही मी याच कंपनीमध्ये काम करतो, त्यामुळे आपली गाडी सेफच असणार. आणि आपण गेलो तिथं वरती. मी आलो आहे घरी आणि आजचा व्लॉग आपण इथं संपू आणि भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. ओके बाय.